काँग्रेसवाले फार धुतल्या तांदळाचे. आज त्यांची लेकरं मेली, उद्या तुमची लेकरं मरतील. सरकारला एका गोष्टीची खात्रीशी पटलेली आहे, या देशातल्या लोकांच्या तोंडावर उभ्याने जरी मुतलं ना तरी ही नालायक लोक याच लायकीची. जय हिंद. मी इंजिनियर तुषार उमाळे. दिल्लीच्या जंतर मंतरवर मागच्या 20 जून पासून कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनामध्ये या देशातील ख्यातनाम शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, जे पर्यावरण तज्ञ आहे, जे शिक्षण तज्ञ आहे, आज ज्यांना 2018 मध्ये याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे आणि जगातला नामांकित असा रामन मॅगसेसे अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे, ते मागच्या 11 दिवसापासून आमरण उपोषणावर आहेत आणि आज त्यांची तब्येत खालावलेली आहे. मुद्दा हा आहे की सोनम वांगचुक सारखा एक शास्त्रज्ञ आमरण उपोषणाला बसला तो का? कारण आपल्या देशामधली नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाला आणि तो लीक झाल्यामुळे जवळपास 14 निरागस लेकरांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, स्वतःचा जीव दिला. कशामुळे? या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. कुठल्या विभागाच्या? तर शिक्षण विभागाच्या. हे कोणाच्या अंडरमध्ये येतं? धर्मेंद्र प्रधानच्या. या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला, यांच्या खात्यामध्ये पेपर लीक झाला आणि त्याच्यामुळे या देशातल्या 14 निष्पाप लेकरांनी आत्महत्या केल्या. तरी हा निगरगट्ट धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाही. आणि मित्रांनो, यापूर्वी या देशात असं होत नव्हतं. माझं हे म्हणणं नाही की काँग्रेसवाले फार धुतल्या तांदळाचे होते, त्यांनी काय भ्रष्टाचार वगैरे केला नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. पण काँग्रेसवाल्यांमध्ये आणि ह्या बीजेपी वाल्यांमध्ये फरक सांगू तुम्हाला. काँग्रेसवाल्यांना किमान लाजा होत्या, म्हणजे जनाची नाही मनाची तरी ते लाज ठेवायचे आणि आपापली जबाबदारी निश्चित करून राजीनामे द्यायचे किंवा घेतले जायचे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा आदर्श घोटाळा झाला, त्यांनी त्यांच्या सासूबाईंच्या नावावरती फ्लॅट वगैरे काय केला होता, त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. किंबहुना मी असं म्हणेन की लालबहादूर शास्त्री जेव्हा या देशाचे रेल्वे मंत्री होते, तेव्हा रेल्वेचा जेव्हा अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री यांनी जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण तेव्हा म्हणजे काय, लालबहादूर शास्त्री काय स्वतः रेल्वे चालवत नव्हते. मग आज या देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये इतकी मोठी घोडचूक होते आणि त्याच्यामुळे देशातले लेकरं मरत असतील तर जबाबदारी घ्यायला नको. ही कोणाची जबाबदारी नाही, सरकारची नाही, मंत्र्याची नाही, कोणाची जबाबदारी नाही. आणि मग अशा या धर्मेंद्र प्रधानच्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी या देशाचे शास्त्रज्ञ आमरण उपोषणावर बसत असेल, आम्ही काय करायचं? आम्ही सरकारची आरती ओवाळायची, आम्ही सरकारचं समर्थन करायचं नाही? राजीनामा दिल्यानं काय होणार? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं माहितीये का, या सरकारला एका गोष्टीची खात्रीशी पटलेली आहे, या देशातल्या लोकांच्या तोंडावर उभ्याने जरी मुतलं ना तरी ही नालायक लोक याच लायकीची आहेत. म्हणजे यांच्यासोबत काही करा, काही होणार नाही, यांना काही फरक पडणार नाही. हे डिंब झाले, झोपलेले आहेत. म्हणजे मी तर अलीकडे म्हणायला लागलो की या देशातल्या मंत्र्यांनी बलात्कार करायचे, या देशातल्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार करायचा, या देशातील मंत्र्यांचे सेक्स स्कॅन्डल बाहेर यायचे, या देशातील मंत्र्यांच्या म्हणजे बेडरूम मध्ये किंवा त्यांच्या हॉटेलच्या रूम मध्ये पैशाच्या बॅग्सचे व्हिडिओ लीक झाले. महाराष्ट्रातल्या एफडीए मिनिस्टरचा एका महिला कम माणसासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. काही करा, भ्रष्टाचार करा, बलात्कार करा, सेक्स स्कॅन्डल व्हायरल करा, काही करा, मंत्र्यांना राजीनामे द्यायची गरज नाही. हे इथल्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या, सत्ताधारी नेत्यांच्या डोक्यामध्ये घट्ट बसलेलं आहे. त्याच्यामुळे काहीही केलं तरी चालतं. आपल्यामुळे लोक मेले काय, वाचले काय, दे डोंट केअर. का? कारण ही आपली लायकी आहे. ही आपण आपली लायकी बनवलेली आहे की मंत्र्यांना त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि त्याचं हे द्योतक काय, धर्मेंद्र प्रधान म्हणजे एक व्यक्तीचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. आज आपण विश्वगुरूच्या फार मोठ्या वल्गना वगैरे करतो आहे. जगभरातले देश माहिती आहे तुम्हाला, त्यांच्या देशामध्ये त्यांच्या लोकांची जीवाची एक व्हॅल्यू आहे.
एक माणसाचा जर चुकीने जीव गेला तर अख्खं सरकार तिकडे तिकडे पडतं. इथे एक मंत्री राजीनामा देत नाही. का देत नाही? कारण तो तुम्हाला मोजतच नाही. ह्या सरकारला काही फरक पडणार नाही. आणि म्हणून हे जे खास करून भक्त आहे, जे अजूनही ह्या सरकारच्या प्रेमात पडलेले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यानंतर काँग्रेसचं सरकार येईल, समाजवादीचं येईल, बीएसपीचं येईल, अजून कोणाचं आहे, आदमी पक्षाचं वगैरे वगैरे कोणाची सरकार येते, ज्याची कोणाची येते, हा जर पायंडा पडला की ह्या देशातल्या लोकांसोबत काहीही करा, कसंही करा, कसंही वागा, काहीही फरक पडत नाही, तर तुमचं प्रचंड नुकसान होईल. फक्त अडचण अशी आहे की आज त्यांची लेकरं मेली, उद्या तुमची लेकरं मरतील. उद्या तुमची मुलं जेव्हा आत्महत्या करतील ना, या सरकारच्या असल्याच मंत्र्यांमुळे, या व्यवस्थेमुळे, त्यावेळेला तुम्हाला वेदना कळेल की लेकरं मेले त्याची काय वेदना असते. आणि म्हणून जरा सुधरा, या भक्तीतून ह्याच्यातनं सगळं बाहेर पडा. हे हरामखोर कोणाचेच नाही आहे, हे साले सगळे सारखे आहेत. दे ऑल आर सेम, दे ऑल आर करप्ट. हे सगळे हरामखोर आहेत. आणि तुम्ही त्यांची नेत्यांची आणि हे पक्षांची जी भक्ती करत सुटलात ना, मुळात हेच गैर आहे. तुम्ही कोणाचीही भक्ती करू नका. माझं असं म्हणणं आहे की जनता म्हणून आपण कायम विरोधी पक्षात असलं पाहिजे. उद्या कुणाचंही सरकार येऊ, उद्या काँग्रेसचं सरकार असलं तरी जनता म्हणून आपण विरोधी पक्षात असलं पाहिजे. या नेत्यांची गच्ची पकडायची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण हे सगळे सारखे आहेत. जेव्हा जनता झोपली असते त्यावेळी सगळे निर्ढावलेले होतात. आणि म्हणून जयप्रकाश नारायणने एका ठिकाणी म्हटलेलं होतं, डॉक्टर राम मनोहर लोहियांनी एका ठिकाणी म्हटले होते, जब सडके सुनसान होते तो संसद आवारागर्दी करती है. आणि या देशातली सडके सुनसान झालेली आहे, म्हणजे आम्ही रस्त्यावर उतरणं बंद केलंय, म्हणून हे सगळे हरामखोर नेते आवारागर्दी करतायत. आणि म्हणून माझं म्हणणं असं काही थांबलं पाहिजे आणि त्या आंदोलनाला आपण भरभरून पाठिंबा दिला पाहिजे. ज्या माध्यमातून होईल त्या माध्यमातून पाठिंबा दिला पाहिजे. सरसकट देश म्हणून आपण त्या आंदोलनाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढची जे काही ध्येय धोरण आहे, मला त्याच्याशी घेणं नाही. आणि मी त्यांच्या जो काही पॉलिटिकल अजेंडा त्याच्याशी मी सहमत सुद्धा नाही. मला त्यांची व्हॅलिडिटी फार कमी वाटते, माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आज जे आंदोलन सुरू आहे ते या देशातल्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी असलं पाहिजे. एवढंच माझ्या आपल्यास विनंती आहे. धन्यवाद.